तहव्वूर हुसेन राणा हे नाव अलीकडे परत चर्चेत आले। 26/11च्या मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यामागे ज्याचा हात असल्याचं मानलं जातं त्यातलाच एक महत्त्वाचा सूत्रधार पाकिस्तानी वंशाचा हा कॅनडियन नागरिक। पण नेमका कोण आहे हा तहव्वूर राणा, याचाच उलगडा आपण या व्हिडिओमध्ये आज करणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत। कॅप्टन तहव्वूर हुसेन राणा यांचा जन्म 12 जानेवारी 1961 साली झाला। राणाने लष्करी तयारीसाठी प्रसिद्ध असलेल्या हसन अब्दाल कॅडेट कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं। तहव्वूर हुसेन याची आणि डेव्हिड कोलमन याची मैत्री इथेच झाली। हुसेन राणा एक पाकिस्तानी माजी लष्करी डॉक्टर आहे। त्याने पाकिस्तान सैन्यात सेवाही बजावली आहे। नागरिकत्व मिळाल्यानंतर तो कॅनडाला गेला। 2011 मध्ये त्याला लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाला पाठिंबा देण्याबद्दल आणि डॅनिश वृत्तपत्र जिलँड्स पोस्टेनवर हल्ला करण्याचा कट रचल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले। 17 जानेवारी 2013 रोजी त्याला 14 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली। 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी म्हणून घोषित केलेल्या पाकिस्तानी राणा याचा जामीन अर्ज अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळून लावला। आता सर्वोच्च न्यायालयाने 21 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या आदेशात राणाच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा गेलाय। प्रत्यार्पण किंवा प्रत्यार्पण ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीला एका देशातून दुसऱ्या देशाच्या विनंतीनुसार खटला चालवण्यासाठी एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतरित केले जाते। त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राणाच्या भारतात प्रत्यार्पणाची घोषणा केली। आता पाहूयात राणा आणि हेडलीने मुंबई हल्ल्याचा कट कसा रचला। अमेरिकेच्या न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार राणा हा मुंबई हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधार IAS अधिकारी मेजर इक्बालचा जवळचा सहकारी होता। राणा आणि हेडली यांनी मिळून प्राणघातक हल्ल्याचा पाया घातला। एका पोलीस अहवालात असे म्हटले आहे की राणा 11 ते 21 नोव्हेंबर 2008 दरम्यान भारताच्या भेटीदरम्यान पवईतील रेनेसान्स हॉटेलमध्ये वास्तव्यास होता। त्यावेळी त्याने साक्षीदारांबरोबर मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांची चर्चा केली। तो निघून गेल्यानंतर 5 दिवसांनीच मुंबईत हल्ले झाले। या दहशतवादी हल्ल्यात लक्ष करण्यात आलेली ठिकाणे निश्चित करण्यात तहव्वूर राणा यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं तपासांती स्पष्ट झालं आहे। डेव्हिड हेडली मुंबईत येण्याआधी राणाने मुंबईत येऊन या ठिकाणांची माहिती घेतली होती आणि ती हेडलीला पुरवली होती असा त्याच्यावर आरोप आहे। आता पाहूयात राणाच्या प्रत्यार्पणामुळे राणाचे पितळ उघडे पडण्यास कशी मदत होईल। राणाच्या प्रत्यार्पणामुळे तपास संस्थांना 26/11च्या हल्ल्यामागील भूमिका उघड होण्यास मदत होईल आणि तपासावर अधिक प्रकाश टाकता येईल। हल्ल्यापूर्वी राणाने उत्तर आणि दक्षिण भारतात प्रवास करून मुंबईची टेहाळणी केली, तर प्रत्यार्पणामुळे त्याच्या प्रवासाचे पुरावेही मिळू शकतील। भारताच्या पहिल्या भेटीदरम्यान हेडलीने राणाशी 32 पेक्षा जास्त वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला। यावरून 26/11च्या कटाचे प्लॅनिंग कसे केले याचा मागोवा लागेल। आता राणाला भारतात आणल्यानंतर तिहार तुरुंगात ठेवण्याची शक्यता आहे। तसेच राणाला गुरुवारी विशेष विमानाने भारतात आणण्याची देखील शक्यता आहे। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।